तर एमआयएमला सुद्धा 24 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेला 14 जागा मिळाल्या आहेत। मुंबईमधले निकाल आता पाहूयात। मुंबईमध्ये सुद्धा प्रभाग क्रमांक 97 मध्ये भाजपच्या हेतल गाला या आघाडीवर आहेत। तर मुंबईच्या प्रभाग क्रमांक 97 मध्ये भाजपच्या हेतल गाला या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईमधले आता निकाल स्पष्ट होत आहे। आतापर्यंत लागलेल्या निकालांनुसार भाजप 43, ठाकरे 38, काँग्रेस 11, मनसे 3, एमआयएम 6 आणि समाजवादी पार्टी 1 असा निकाल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। तर शिंदेच्या शिवसेनेचे 13 जण आतापर्यंत विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 97 मधून भाजपच्या हेतल गाला या आघाडीवर आहेत, तर भाजपच्या अलका केरकर या सुद्धा आघाडीवर असल्याचं कळतं। प्रभाग क्रमांक 97 चा हा निकाल आपण पाहतोय। हेतल गाला या ठिकाणाहून आघाडीवर आहे, तर दुसरीकडे अलका केरकर या भाजपच्या उमेदवार सुद्धा आघाडीवर असल्याचं कळतंय। तर मुंबईच्या प्रभाग 49 मध्ये काँग्रेसच्या संगीता कोळी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रभाग क्रमांक 49 मधून काँग्रेसच्या संगीता कोळी या आघाडीवर आहेत। आपण पाहतोय मुंबईच्या प्रभाग 49 मध्ये काँग्रेसच्या संगीता कोळी या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसकडून संगीता कोळी यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि काँग्रेस आतापर्यंत 15 जागा मुंबईमध्ये काबीज करते आणि आता संगीता कोळी सुद्धा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र प्रभाग 25 मध्ये भाजपच्या निशा परुळेकर या विजयी झाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रभाग 25 भाजपच्या निशा परुळेकर यांचा विजय झालेला आहे। आतापर्यंत भाजप 95 जागा काबीज करताना दिसतंय। हे आकडे अद्यापही काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहेत। काही ठिकाणची मतमोजणी अद्यापही सुरू आहे। निकाल सर्व महापालिकांचे हाती आलेले नाहीत। मात्र आतापर्यंत मुंबईमध्ये 125 जागा भाजप आणि शिंदेची शिवसेना काबीज करते। मुंबईमधली आकडेवारी ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। भाजप आणि शिंदेची शिवसेना 125, राष्ट्रवादी 1, ठाकरे बंधू 75 आणि काँग्रेसला आणि शिवाय वंचितला 15 जागा। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 91 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे सगुण नाईक आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निकालासंदर्भातली ही सर्वात मोठी अपडेट आपण पाहतोय। मुंबईच्या प्रभाग 91 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे सगुण नाईक हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मतमोजणी अद्यापही सुरू आहे। काही ठिकाणी आघाडीवर पिछाडीवर अशा प्रकारचे निकाल जे आहेत ते समोर येत आहे। काही वेळात चित्र स्पष्ट होणार आहे। तर मुंबई प्रभाग 91 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे सगुण